नमस्कार, माझे नाव पंडित अनिल जमादार आहे। मी आता 6वी शिकतो। माझ्या शाळेचे नाव विविध लक्षी विद्यालय गोळवली आहे। आमच्या प्रकल्पाचे नाव आहे आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडेल। आम्ही भविष्यातील सर्वात मोठा विषय घेतला आहे तो म्हणजे जागतिक तापमान। सूर्य हा नैसर्गिक साधन संपत्ती आहे। सूर्याबरोबरच हवा, पाणी, जमीन हे नैसर्गिक साधन संपत्ती आहे। मानवाने या नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर केला आहे। जंगलतोड करून, प्राण्यांची हत्या करून कारखाने, उद्योगधंदे उभारली, त्यातून पाणी, हवा, जमीन या सर्वांचा प्रदूषण झाले आहे। हिम बर्फ वितळून नदीचे प्रवाह वाढले व प्रदूषण वाढायला सुरुवात झाली। हे प्रदूषण रोखण्यासाठी आपण सूर्यापासून सौर ऊर्जा मिळते, त्याचे फायदे सांगतो। पहिला फायदा, अन्न शिजवता येते। दुसरे, वीज निर्माण करता येते। तिसरे, पाणी तापवता येते। वाऱ्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजे पवन ऊर्जा। या पवन ऊर्जाने आपण विद्युत निर्मिती पण करता येते। वाऱ्यांची इंधने आपल्यासाठी खूप फायदेदायक आहेत। धन्यवाद।